UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। राजीनाम्याच्या वेळी फडणवीस, अजित पवार उपस्थित। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब। मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। भाजपचे 10, शिंदेंचे 6 आणि दादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। दादांचे 3 आमदार कॅबिनेट तर 1 जण राज्यमंत्री पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। 1 डिसेंबरला शपथविधीची तारीख ठरली आहे, अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचा दावा। मुख्यमंत्री पदासाठी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती नाही। सीएम पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चांवर शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिंदे गटाचे 7 खासदार, 4 माजी खासदार मोदींना भेटणार। किमान 2 वर्ष तरी शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळावं, मोदींकडे मागणी करणार, सूत्रांची माहिती। 2019 साली तर भाजपला अडीच वर्षांचा फॉर्म्युला मान्य नव्हता। भाजपनं मान्य केलं असतं तर पुढच्या घडामोडी घडल्या नसत्या, संजय राऊतांची टीका। ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावे। नव्या मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या दबावाला बळी पडू नये। जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तायवाडी आक्रमक। रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी। निवडणूक कालावधी संपल्यानं रश्मी शुक्ला पुन्हा पदावर कार्यरत। ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांच्या आज बैठका। मातोश्री आणि वायबी चव्हाण सेंटरवर बैठका होणार, प्रमुख नेते करणार मार्गदर्शन। अजित पवार आमच्या आमदारांना फोन करून त्यांच्याकडे बोलवतात, पण आमच्याकडून तिकडे कोणीही जाणार नाही, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता। कोर्ट काय निर्णय देणार, सर्वांचं लक्ष। सोनं 1300 रुपयांनी तर चांदी 1200 रुपयांनी स्वस्त। सोनं 77,600 रुपये प्रति तोळा तर चांदी 90,500 रुपये प्रति किलो। अंबरनाथ बदलापूर दरम्यान तडे गेलेल्या रुळाची तातडीनं दुरुस्ती, मात्र मध्य रेल्वेची वाहतूक विलंबानं सुरू। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद। मुंबई गोवा वाहतूक कशेडी घाटमार्गे वळवली। मुंबईतील 26/11च्या हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण। मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये विशेष कार्यक्रम, शहीदांना मानवंदना। सीएम एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती। म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्यानं मुदतवाढ देण्याची नामुष्की। थंडीचा जोर वाढला, पुण्यामध्ये 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पारा आणखी घसरण्याचा अंदाज। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।